नाणेफेक जिंकून भाई 11 यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. सामना लवकरात लवकर सुरुवात करायची. ऑलरेडी विकेटिंग लेट मित्रांनो, ऑलरेडी आपल्याला लेट झालेला आहे. पंच गेम चेंजर्स विरुद्ध भाई 11. नाणेफेक जिंकून भाई 11 या संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. आणि पंचांना विनंती असेल, या सामन्यानंतर तुम्ही जेवायची आपली सुविधा झालेली आहे, तुम्ही जेवून घ्यायचं आहे. कमिटीचे दोन उर्वरित खेळाडू, दोन उर्वरित सदस्य, आपण पंचांची भूमिका निभवायची आहे पुढच्या एक सामन्यामध्ये. चला, वेळ घ्यायचा नाहीये भाई 11, वेळ घ्यायचा नाहीये. आणि त्याचबरोबर गेम चेंजर्स, तुमचे फलंदाज सलामीची जोडी मैदानावरती लवकरात लवकर पाठवायचं आहे आणि वेळ घ्यायचा नाहीये. पंच थोडंसं स्ट्रिक्ट राहायचं या सामन्यामध्ये, कारण उर्वरित सामने आपल्याला आजच्या आज खेळवायचे आहेत. पुन्हा अजून 2 दिवसाचा खेळ अजून बाकी आहे या मैदानावरती. भुलेनगर प्रीमियर लीग नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत. आमचे आयोजक गणेश दादा कांबळे आणि त्याचबरोबर त्यांचे अजय दादा कांबळे, सर्वा सपोर्ट सिस्टम. त्यांचा वाढदिवस आहे, 8 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे. चला, पहिले षटक घेऊन आले अक्षय भोसले. सोनू आणि अनुरागची जोडी. मागच्या मॅच मध्ये हेलिकॉप्टर फिरवताना बघितलंय आपण अनुरागला. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी अनुराग. सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते, सुंदर अँड स्वीट गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला अक्षय भोसले यांच्या माध्यमातून. क्या बात है, रख रख के सुंदर अशी गोलंदाजी अनुराग यांच्या माध्यमातून. अनुराग यांची हेअरस्टाईल मात्र मला खारीगावला प्रसिद्ध दिसते. एक सुंदर अशी स्माइल घेऊन उतरलेला पोरगा अनुराग. डॉट बॉल आहे. 5 चेंडू आणि 6 धाव झालेले. 1 टू गो. सुंदर अशी गोलंदाजी आणि याच्यामध्येच नो बॉल, नो +2, नो +2D. 5-9, 5 चेंडू 9 धावा. पाच चेंडू 9 धावा झालेले आहेत आणि डॉट बॉल आणि षटकाची समाप्ती झालेली आहे. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 धावांवरती. मी बोलवतो फुले नगर प्रीमियर लीग नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा. आमचे बंधू, सगळ्यांचे लाडके अजय दादा कांबळे यांचा वाढदिवस आहे 8 तारखेला. सुंदर असा लेग स्पिन, सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असं वळण बघायला भेटतंय आपल्याला मैदानावरती. श्याम सुंदर. पुन्हा एकदा लेग स्पिनचा प्रयत्न होता, पण चेंडू जाईल तो चौकारच्या दिशेवरती. अनुरागच नाही तर सोनू पण उत्कृष्ट अशी टपली खेळतोय. PNPL सीझन 7 थला फॉर अ रिझन. उत्कृष्ट असं वळण, दोन्ही बाजूला वळण देतात. उत्कृष्ट असा गोलंदाज. क्या बात आहे यार, उत्कृष्ट अशी गोलंदाजी. कधी लेग तर कधी ऑफ. फलंदाजाला काय मात्र कळत नाहीये. विकेट गेलीये. कॅच मात्र सुटलेली, पण स्टंपिंग. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवली आणि स्टंपिंग घेतले अक्षय यांनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला भेटलेली आपल्याला.
5 चेंडू आणि 14 धावा झालेल्या आहेत. षटक मात्र खूप लवकरात लवकर फिनिश केलेलं आहे इथे. 5 चेंडू 14 धावा. वेळ घ्यायचा नाहीये फिल्डिंग सेट करण्यासाठी दादा. स्टेप आउटचा प्रयत्न आणि जाईल तो चौकार. मोन्या ऑन फायर. संघ मालकाने मात्र मनावर घेतलेलं दिसतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 धावांवरती. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती आलेला आहे. अनुरागला मात्र इथे षडयंत्रामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. अनुरागला मात्र इथे हसता हसता षडयंत्रामध्ये फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनुरागला मैदान सोडावं लागतंय. नवीन गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाजी सूरज राठोड. चुटकी सूरज असं नावाने फेमस सूरज राठोड. पुन्हा एकदा सेम रिझल्ट आहे का? मला असं वाटतं पुन्हा एकदा सेम रिझल्ट आणि जाते ती विकेट. उत्कृष्ट गोलंदाजी डेली डॉट बॉल दिलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय सूरज राठोड. 3 चेंडू आणि 18 धावा झालेल्या आहेत. याचबरोबर मंचावरती एक फोन सापडलेला आहे. पोकोचा फोन आहे. सेलफोन आहे मोबाईल. ज्यांचा कोणता फोन असेल कृपया आपण स्टेजवरती संपर्क साधायचा आहे. पोको. चला राकेश भाई तुम्ही फोन कुठेही विसरता थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. ते तर कमिटीची इमानदारी बघा. तुमचा फोन दिलेला आहे. डॉट बॉल. चला मॅचला सुरुवात करायची. वेळ घ्यायचा नाहीये. सूरज राठोड च्या समोर आमचा बाबू. चेक. फुले नगर प्रीमियर लीग सीझन 7 7वं वर्ष. पहिला दिवस. व्हाईट +1. सुंदर अशी वंडी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22 धावांवरती आणि तुमच्या समोर लक्ष असेल 23 धावांचा. आतापर्यंतचे सर्वात छोटी टोटल आपल्याला या मैदानावरती बघायला भेटते. पण इम्पॉसिबल असं काहीच नाहीये. बघायचं या सामन्यात रिझल्ट काय लागतोय. चला पुढील होणारा सामना शिवराणा स्पोर्ट्स विरुद्ध जुनेरा 11. शिवराणा विरुद्ध जुनेरा. दोन्ही संघाच्या आयकॉन खेळाडूला विनंती असेल आपण टॉस का बॉस वरती यायचंय नाणेफेकसाठी. शिवराणा विरुद्ध जुनेरा 11. वेळ न घेता आपण टॉसच्या बॉस वरती यायचंय. जुनेरा 11 शिवराणा स्पोर्ट्स. चला मॅच वरती पडतोय. वेळ घ्यायचा नाहीये. फलंदाज सलामीची जोडी. शिवराणा विरुद्ध जुनेरा. दोन्ही संघाच्या संघ कप्तानास विनंती असेल कृपया टॉसच्या बॉस वरती यायचंय. चला सलामीची जोडी मैदानावरती. श्याम सुंदर. उत्कृष्ट असा आवाज आणि पहिले षटक टाकले. पहिले षटक शिवराज आणि याचबरोबर वाईट चेंडू टाकलेला. वाईट चेंडू एक अवांतर धाव.
श्याम समोर शिवराज. पुन्हा एक अवंतर धाव. पुन्हा एकदा वाईटचा इशारा आहे पंचांचा. डॉट बॉल. पंचांचा इशारा डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी. फुलेनगर प्रीमियर लीग सीझन 7. उत्कृष्ट असा मॅनेजमेंट आणि पंचांचा इशारा आहे वाईट बॉल. वाईटचा इशारा आहे पंचांचा. एक अवंतर धाव आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 2 चेंडू 3 धावांवरती. 3 चेंडू 3 धावा. निर्धाव असा चेंडू. आणि आउट ऑफ दी पार्क. आउट ऑफ दी बॉक्स आणि बड़ी बड़ी मछली जाल में. चला कमिटीस विनंती असेल पुढचा सामना अंपायरिंग साठी 2 सज्ज खेळाडू आपण अंपायरिंग साठी पाठवायचे आणि दोन्ही पंचांना विनंती असेल पुढच्या सामन्यात आपण एका सामन्याचा ब्रेक एका मॅचचा ब्रेक घ्यायचा आहे आणि आपण आपलं जेवणाची सोय करून दिलेली आहे कमिटीने. आपण जेवून घ्यायचं आहे कृपया इथे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला इथे आणि डायरेक्ट गोलंदाजाने मात्र दाखवलं मॅन ऑफ द मॅच मी पटकावणार आहे हा संदेश दिलाय आणि ट्रॉफीला हिट केलेलं आहे इथे. पुढच्या सामन्यात दोन्ही पंचांना विनंती असेल की तुम्ही जेवण घ्यायचं. जेवणाची सोय मात्र करून ठेवलेली आहे. डेली आहे आत्ताचा डेली होता. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 3 धावांवरती. आणि पुढील गोलंदाज यांच्या हाईट वरती जायचं नाहीये. यांनी मात्र मोठमोठे डोंगर आपल्या हाताने तोडलेले आहेत. पंच एक धाव आहे. उत्कृष्ट पळाला आहे सूरज. उत्कृष्ट अशी चपळ धाव होती त्याची आणि 2 धावा आहेत. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे चेंडू. उत्कृष्ट असा हेलिकॉप्टर किंवा टपली अशा 2 प्रकारचे क्रिकेट आपल्याला आज इथे बघायला भेटलंय फुलेनगर मध्ये. वंडी उत्कृष्ट सपाटी क्रिकेट बघायला भेटलं. क्या बात आहे. बॅट स्विंग बघायची या फलंदाजाची. बॅट स्विंग उत्कृष्ट असे फलंदाजी करतोय सूरज. 5 चेंडू 11 धावा झालेले आहेत. 1 to go. तेवीस धावांचं लक्ष जरी असला तरी उत्कृष्ट असं गोलंदाजी बघायला भेटलेली आपल्याला या संघाकडून. शाबाश. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12. आताचं समीकरण असं असेल की तुम्हाला 1 चेंडू 11 धावांची गरज असेल आणि पहिल्या चौकार अक्षय भोसले यांच्या नावावरती साइन करायचं आहे. अक्षय भोसले कमबॅक. 1 षटक आणि 11 धावांची गरज होती. आता समीकरण जाऊन पोहोचले ते 5 धावा. 5 चेंडू 7 धावा. 5 चेंडू 7 धावा आणि समोर आहे तो अक्षय. लेग स्पिनचा प्रयत्न केलेला पण 1 अवंतर धाव. 5 चेंडू 6 धावा. मॅच पूर्णपणे बदलून टाकलेली इथे अक्षयने. थांबाय सोडून थोडासा वेळ द्यायचा आहे त्याला. सेट व्हायला थोडासा अक्षयला वेळ लागतं.
5 चेंडू 6 धावा. कुठे 6 चेंडूवर 11 धावांची गरज होती आणि कुठे 5 चेंडूवरती 5 धावांची गरज आहे. याचं कारण म्हणजे अक्षय. उत्कृष्ट अशी फलंदाजी, लगातार दुसरा चौकार यांच्या बॅट मधून येतोय. 4 चेंडू 1 धावा. मॅचचं समीकरण पूर्णपणे बदलून टाकलंय अक्षयने. सुंदर अशी वंडी आणि मॅचला पूर्णपणे जिंकलेला आहे.